ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। प्रभुजीज माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण मागच्या वेळेस पाहिलेलं की कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी ज्या वेळेस ह्या बैलाच्या रूपामध्ये धर्म आणि गाईच्या रूपामध्ये पृथ्वी यांना विचारले की हा कलिपुरुष हा तुमच्या दुःखाचं कारण आहे का, तुम्हाला होणाऱ्या यातनांचं कारण आहे का? तर त्यावेळेस धर्माने
हे मानण्यास नकार दिला. धर्म म्हणाला, की मी हे सांगता येणार नाही, की हा व्यक्तीच आमच्या दुःखाचं कारण आहे का? जरी परीक्षित महाराजांच्या समोर परीक्षित महाराजांनी स्वतः पाहिलं होतं कलिपुरुषाला धर्मावर आणि पृथ्वीवर, गाय आणि बैलावर आघात करताना. आणि आपण पाहिलं, की कशाप्रकारे धर्माने परीक्षित महाराजांना सांगितलं, वेगवेगळ्या तत्वज्ञानांच्या अनुसार आपले कर्म पण आपल्याला मिळणाऱ्या कर्मफळांचे कारण असू शकतात. वेगवेगळे देवी-देवता पण कारण असू शकतात. काही तत्वज्ञानांच्या मध्ये या पृथ्वीवर अणुरेणूंची होणारी संरचना, त्यांची होणारे एकमेकांसोबत इंटरॅक्शन, आदान-प्रदान, ते पण कारण असू शकतं आपल्याला कशाप्रकारे कर्मफळ प्राप्त होतं. आणि आपण एक गोष्ट सांगितलेली, की हे जे उत्तर आहे धर्माने दिलेलं, ते खूप-खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट कळण्यासाठी, की जे डोळ्यांना दिसतं तेच कारण असावं असं अजिबात नाही. आपल्याला प्राप्त होणारे कर्मफळं हे अंततः याचं जे मूळ कारण आहे, आपल्याच कोणत्या ना कोणत्या या जन्मातल्या किंवा अगोदरच्या जन्मातल्या असणाऱ्या इच्छा आणि त्या इच्छांनुसार आपण केलेले कार्य हेच आपल्याला मिळणाऱ्या कर्मफळांचं मूळ कारण आहे. आणि आपण चर्चा केलेली संक्षिप्त थोडक्यामध्ये, की कशाप्रकारे भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, की जीवात्मा जो की कर्ता नाहीये, तो स्वतःहून कोणतं कार्य करू शकत नाही भगवंतांच्या परवानगीविना. परंतु त्या जीवात्म्याला मूळ स्रोत किंवा कारण सांगितलंय त्याला मिळणाऱ्या कर्मफळांचं. आणि त्याचं उत्तर असं सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, कारण आपण वेगवेगळ्या इच्छा प्रगट करतो भौतिक लाभाच्या, भौतिक उपभोगाच्या. त्या इच्छांनुसार आपल्याला फलप्राप्ती ह्या जीवनामध्ये आणि पुढच्या जीवनामध्ये पण प्राप्त होते. त्याच्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे मनुष्यांना, की आपण कशाप्रकारे इच्छा व्यक्त करतो, त्याबद्दल खूप काळजी घेणं आवश्यक आहे. कारण त्या प्रत्येक इच्छा भगवंतांद्वारे आणि त्यांच्या वेगवेगळ्या सेवकांद्वारे त्या इच्छांची नोंद होते आणि ज्यावेळेस परिस्थिती अनुकूल असेल त्या इच्छांच्या फलितासाठी, पूर्ण होण्यासाठी, त्यावेळेला त्या इच्छा त्या प्रकारे भगवंत पूर्ण करवतील आणि जर त्या इच्छा चुकीच्या असतील, तर त्या इच्छांच्या अनुसार केल्या गेलेल्या चुकीच्या कर्माचं कर्मफळ पण आपल्याला भोगण्यासाठी तयार राहावं लागेल. त्याच्यामुळे खूप-खूप महत्त्वाचं आहे, कशा प्रकारच्या इच्छा आपण आपल्या मनामध्ये व्यक्त करतो आणि त्या इच्छा ॲस्पिरेशन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीज, माताजीज? ॲस्पिरेशन? प्रेरणा. प्रेरणा. आपल्याला जर योग्य प्रकारच्या इच्छा, आकांक्षा आणि प्रेरणा आपल्या मनामध्ये जर तयार करायच्या असतील, ठेवायच्या असतील, तर आपल्याला भगवंतांच्या भक्तांच्या संगतीमध्ये राहणं खूप-खूप आवश्यक आहे. कारण त्यांच्या संगतीमध्ये आपल्या पण इच्छा, आकांक्षा, आपल्या प्रेरणा ह्या पण भक्तांप्रमाणेच तयार होतील. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? पुढे जायचं आपण? ठीक आहे. आता परीक्षित महाराजांची काय रिएक्शन होती धर्माकडून हे उत्तर ऐकल्यानंतर, की धर्माने नकार दिला कलिपुरुषाला स्वतःच्या दुःखाचं कारण मानण्यासाठी. तर त्याच्या पुढे आपण सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 21. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच सूत उवाच एवं धर्मे प्रवदति स एवं धर्मे प्रवदति स सम्राट् द्विज सत्तमः सम्राट् द्विजसत्तमः समाहितेन मनसा समाहितेन मनसा विखेदः पर्यचष्टतम्. विखेदः पर्यचष्टतम्. कुणाला वाचायचंय का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण.
ठीक आहे, मी वाचतो. हे वाचू प्रभूजी? हरे कृष्ण प्रभूजी. हां, संजना माताजी आणि अजून कोणी सांगितलं योजना माता. तर संजना माताजी तुम्ही ह्या श्लोकाचं वाचा. योजना माताजी तुम्ही नंतरच्या श्लोकाचं वाचा. हरे प्रभूजी कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. संत गोस्वामी म्हणाले, हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, त्या वृषभूती धर्माचे हे बोलणे ऐकून सम्राट परीक्षितांना समाधान वाटले आणि कोणतेही दुःख वा त्रुटी न करता त्यांनी प्रत्युत्तर दिले. तात्पर्य: धर्ममूर्ती वृषभाचे तत्वज्ञानाने पूर्ण असे भाषण ऐकून परीक्षितांना समाधान वाटले. हा दुःखी बैल कोणी साधारण बैल नाही हे त्यांनी ओळखले. भगवत प्रणित धर्मतत्वांशी परिचित असल्याविना असे दार्शनिक सत्य मांडणारे वक्तव्य कोणी करू शकत नाही. सम्राट परीक्षितही तुल्यबळ चतुर असल्याने त्यांनी कोणताही संशय वा त्रुटी न ठेवता योग्य असे उत्तर दिले. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण बघतो की हा जो संवाद चालू आहे परीक्षित महाराज आणि धर्म आणि पृथ्वीदेवी यांच्यामध्ये, हे कोणीही साधारण व्यक्ती नाहीयेत. भागवत सांगतं की हे भगवत ज्ञानामध्ये, भगवत धर्मामध्ये अतिशय ज्ञात, पारंगत असे हे व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे यांच्यामध्ये होणारा जो संवाद आहे, आदान-प्रदान आहे, हे आपल्याला खूप काही शिकवून जाणारं आहे. जसं की परीक्षित महाराजांनी पाहिलं की हा जो बैल दिसायला जरी एका प्राणी, पशु जन्मामध्ये दिसत असेल, तरी हा साधारण बैल निश्चित नाहीये. हा पूर्ण धर्मतत्वांचं ज्ञान ह्या ह्या जीवाला जरूर आहे. आणि असे खूप सारे प्रसंग आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतात, की जिथे व्यक्ती बाहेरून त्याच्या वेशभूषेवरून जर ठरवायला गेलं, तर खूप असा साधारण व्यक्ती वाटू शकतो, वेडसर व्यक्ती वाटू शकतो. परंतु आध्यात्मिक ज्ञानात जर पाहायला गेलं, तर ते खूप महान असे व्यक्ती होते. जसं की आपण पाहतो श्रीमद भागवतामध्ये संवाद येतो महाराज रहुगण आणि जडभरत यांचा. तर जडभरत महाराज हे जसं नाव दर्शवतात, जड म्हणजे डल, की असा व्यक्ती ज्याला की बाहेरचे लोक हे वेडे समजायचे, की अरे याला काही कळत नाही, साध्या गोष्टी पण जमत नाहीत, असं म्हणून पूर्ण जग त्यांना वेडं म्हणून दुर्लक्षित करायचं. परंतु आध्यात्मिकदृष्ट्या ते खूप प्रगत होते. आध्यात्मिकदृष्ट्या त्यांचं ज्ञान खूप छान होतं. जेणेकरून ज्यावेळेस रहुगण महाराजांच्या सैनिकांनी त्यांना एक सेवा दिली. कोणती सेवा दिली? रहुगण महाराजांचे जे पालखीसाठी 4 सेवक होते, त्यापैकी एका सेवकाच्या पायाला काही लागलेलं होतं. त्याच्यामुळे तो पालखी व्यवस्थित उचलून चालू शकत नव्हता. तर त्या एका सेवकाच्या जागी रहुगण महाराजांच्या सैनिकांनी जडभरत या व्यक्तीला तिथे नेमले. त्यांना दिसला की हा साधारण असाच वेडसर माणूस दिसत आहे. चल बाबा राजाचं हे सेवा कर, काम कर. आणि जडभरत महाराज हे आध्यात्मिकदृष्ट्या एवढे प्रगत होते, की ते काय करायचे, की प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे, हे ज्ञात असल्यामुळे, हे माहिती असल्यामुळे जडभरत महाराज रस्त्यावर कोणताही कीटक दिसला, कोणतीही मुंगी जरी दिसली, तरी त्या छोट्या कीटकावर, मुंगीवर आपला पाय पडू नये आणि त्याला इजा होऊ नये ह्याची ते काळजी घ्यायचे. म्हणून चालताना मध्येच त्यांच्याकडून थांबण्यात यायचं. आणि त्या मध्येच थांबल्यामुळे जे बाकीचे पालखी चालवणारे 3 लोक होते, त्यांना पालखी उचलून चालण्यामध्ये खूप अडचण येत होती. आणि आतमध्ये जे पालखीमध्ये बसले होते महाराज रहुगण, त्यांना पण नेहमी धक्के लागायचे. कारण मध्येच थांबलं कुणी समोरचा, की धक्का लागतो आतमध्ये बसलेल्या व्यक्तीला. मग रहुगण महाराज हे खूप क्रोधित झाले, चिडले, की कोण आहे हा व्यक्ती जो की व्यवस्थित ही साधी सेवा पण करू शकत नाहीये. आणि त्यांना ज्यावेळेस बाकीच्या सेवकांनी सांगितलं, की हा जो नवीन लावलेला व्यक्ती आहे जडभरत, जो की पालखी उचलण्यासाठी लावला आहे, हा मध्येच थांबत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होत आहे. तर रहुगण महाराज खूप नको-नको ते बोलले जडभरत यांना, की तुला माहीत नाही की मी कोण आहे? मी राजा आहे आणि तुला पाहिजे तर मी मृत्यूदंड पण देऊ शकतो आणि तू एकदम मूर्ख असा व्यक्ती आहेस, की एक छोटं दिलेलं काम पण करता येत नाही, असं-तसं. आणि जडभरत महाराजांनी काही न प्रोटेस्ट करता, विरोध न करता शांतपणे ते ऐकून घेतलं. आणि त्यानंतर जडभरत यांनी बोलण्यासाठी सुरुवात केली,
की "हे महाराज, तुम्ही जे म्हणतायत ते खरं खरं आहे, की पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, की ना तर तुम्ही शाश्वतपणे, नित्यपणे राजा आहात, ना तर मी शाश्वतपणे हे जे आत्ता मला कार्य दिलं गेलेलं आहे आपली सेवा करण्याचं पालखी उचलून, ना तर मी शाश्वतपणे हे माझं शाश्वत रूप आहे. तुम्ही एक जीव आहात, जे की या जन्मामध्ये तुम्हाला राजाचा जन्म मिळाला आहे, म्हणून तुम्ही स्वतःला खूप बलशाली आणि राजा समजत आहात आणि या जन्मामध्ये मला जडभरत असा साधारण जन्म मिळालेला आहे. पण का तुम्हाला माहिती आहे का, की पुढच्या जन्मामध्ये पण तुम्हाला असाच राजाच्या रूपामध्ये श्रेष्ठ जन्म मिळेल? का तुम्हाला एका साधारण सेवकाच्या रूपामध्ये किंवा त्याहूनही खाली म्हणजे एखाद्या पशूच्या रूपामध्ये, एखाद्या कीटकाच्या रूपामध्ये जन्म प्राप्त होऊ शकेल, हे आपल्याला माहिती आहे का? तर ज्यावेळेस शरीर आणि जीव यांचं तत्वज्ञान जडभरत यांनी सांगितलं, रहुगण महाराजांना स्वतःची चूक कळाली, की "अरे, आपण तर ह्या व्यक्तीला साधा वेडसर म्हणून नाही-नाही ते बोलून गेलो, पण हा व्यक्ती साधारण नाही, तर याला आत्मज्ञान पूर्णपणे माहिती आहे आणि भगवंतांचा महान भक्त आहे." आणि रहुगण महाराजांनी लगेच त्यांच्यासमोर आपल्या पालखीतून उतरून दंडवत घातले आणि त्यांची क्षमा याचना केली, की "कृपया मला माफ करा." रहुगण महाराज म्हणाले, की "मी ना की यमराजांच्या दंडाला एवढं घाबरतो, ना की शिवजींच्या त्रिशूळाला एवढं घाबरतो, जेवढं मी घाबरतो एका वैष्णवांच्या चरणांप्रती अपराध करण्यासाठी." कारण भगवंत स्वतः अशा वैष्णवांच्या, शुद्ध भक्तांच्या प्रती केलेला अपराध हा साधारण घेत नाहीत. भगवंत स्वतः तो अपराध स्वतः स्वीकारतात आणि अशा अपराध्याला कडक अशी शिक्षा केली जाते भगवंतांकडून स्वतः. त्याच्यामुळे रहुगण महाराजांनी दंडवत घालून माफी मागितली जडभरत यांची, की "मला आपल्याला ओळखण्यामध्ये आणि आपला आध्यात्मिक प्रगतीचा जो स्तर आहे, तो ओळखण्यामध्ये माझ्याकडून चूक झाली. तुम्ही कृपया मला माफ करा." तर इथे पण आपण पाहतो, की परीक्षित महाराज ओळखत आहेत, की हा जो पशूच्या रूपामध्ये जीव आहे, एका बैलाच्या रूपामध्ये, तो साधारण बैल नाहीये, तर तो आध्यात्मिक ज्ञानामध्ये अतिशय प्रगत असा व्यक्ती आपल्याशी बोलत आहे आणि अशा व्यक्तीकडून, धर्माकडून हे धर्मतत्वांचं ज्ञान ऐकून परीक्षित महाराजांना समाधान वाटले, की आजकाल आपण पाहतो, की लोकांची सहनशक्ती इतकी कमी झाली, की ट्रॅफिकमधून, गर्दीतून जाताना आपण पाहतो कुणाचा एकाला इकडे-तिकडे छोटा धक्का जरी लागला, तरी लोकं छोट्या-छोट्या कारणांवरून भांडणं करायला मागे-पुढे पाहत नाहीत. कारण कलियुगाचा प्रमुख असे 2 गुणधर्म जे भागवतात सांगितले आहेत, ते आहेत हिपोक्रेसी एंड कॉरल. हिपोक्रेसी म्हणजे ढोंगीपणा. ढोंगीपणा म्हणजे आतमधून एक, बाहेरून एक दाखवण्याची प्रवृत्ती आणि कॉरल म्हणजे छोट्या-छोट्या कारणांवरून लोकं भांडणामध्ये उतरतात. क्षुल्लक कारणावरून. जसं की आपण काही सेशन्सपूर्वी 1-2 वर्गापूर्वी आपण चर्चा करत होतो, की आजकाल पूर्ण जगामध्ये पाहायला गेलं, तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यांची जी शक्ती आहे, ती कुठं व्यय होत आहे? वेगवेगळ्या देशांचे जे डिफेन्स सिस्टम्स म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे काही सैन्य आणि सैन्य चालवण्यासाठी जी काही सामुग्री वगैरे लागते, त्या सगळ्या सैन्य सांभाळण्यामध्ये आणि सामुग्रीसाठी खर्च करण्यामध्ये पूर्ण देशांच्या 100% 60-60, 65-65, 70% उत्पन्न पण त्याच्यामध्ये खर्च होत आहे. आणि जर सर्वांनी मिळून ही गोष्ट जर लक्षात आणली, की हा देश म्हणा किंवा ही पृथ्वी म्हणा, हा नाहीतर माझा आहे, नाहीतर तुमचा आहे. हा पूर्ण भगवंतांची देण आहे आणि आपल्याला काही काळापुरतं हे भौतिक जगात त्याच्यातला काही भूखंड, त्याच्यात त्या भूखंडातलं एखादं छोटंसं घर, हे आपल्याला आपलं जीवन परिपूर्ण करण्यासाठी, भक्ती मार्गाचं पालन करण्यासाठी आपल्याला दिलं गेलेलं आहे. परंतु या छोट्या काळासाठी ही कोणती गोष्ट आपल्याला दिली जाते आणि ती गोष्ट आपण आपल्या स्वतःची समजतो आणि त्या अभिमानामध्ये आपण नाही त्या गोष्टी करून बसतो. जसं की आपण एकदा उदाहरण पण चर्चा केलेली, की लहानपणी मी माझ्या आजोळी खेडेगावांमध्ये वगैरे असं बैलगाडी वगैरे शेतात जाताना त्याखाली कुत्रं पण चालताना पाहायचो.
त्या बैलगाडीच्या सावलीमध्ये बरोबर त्या बैलांच्या स्पीडने ते कुत्रं चालत राहतं. आणि मी एका व्यक्तीला विचारलं, की "हे कुत्रं एवढं कसं काय व्यवस्थित चालतं?" तर यांनी सांगितलं मला, की त्या कुत्र्याचा असा समज असतो, की मीच ती गाडी चालवत आहे. है ना? तर त्याच प्रकारे कुत्र्यांचा असा पण समज असतो, की त्यांच्या गल्लीमध्ये दुसरं कोणतं कुत्रं आलं, की लगेच त्याला राग येतो किंवा त्याला असुरक्षित वाटतं, की आपल्या भागामध्ये हा दुसरा कुत्रा कसं काय प्रवेश करू शकतो. लगेच तो भुंकून त्याच्याशी भांडण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न करेल. तर ही जी मानसिकता आहे, शास्त्र सांगतात, की ही जी मानसिकता आहे ती एक इल्युजन म्हणजे मायाशक्तीचा प्रभाव आहे. कारण जे कोणती गोष्टी आपल्याला या भौतिक जगात प्राप्त झालेल्या आहेत, त्या क्षणभंगूर आहेत. त्या काही थोड्या काळाकरता आपल्याला भगवंतांकडून दिले गेलेले आहेत. फक्त एका कारणासाठी, की आपण आपलं जीवन परिपूर्ण करून भगवत धामाला प्राप्त करावं. पण त्या गोष्टींना आपण शाश्वत मानायला लागतो आणि ज्या खऱ्या शाश्वत गोष्टी आहेत, जसं की आपली आध्यात्मिक प्रगती, आपलं आध्यात्मिक फळ, आपण केलेल्या भक्तिमय कार्याचं ते फळ शाश्वत आहे. तो लाभ शाश्वत आहे. तर आपण त्या शाश्वत गोष्टीला साधारण मानायला लागतो. महत्त्वाचं नाहीये असं मानायला लागतो आणि ज्या गोष्टी क्षणभंगूर आहेत, महत्त्वाच्या जास्त नाहीयेत, त्या गोष्टींना आपण शाश्वत महत्त्वाचं असं मानायला लागतो. तर परीक्षित महाराजांना समाधान वाटलेलं आहे, की या सर्व धर्मतत्त्वांशी परिचित असा हा जीव याच्याबरोबर आपलं आदान-प्रदान होत आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. पटत आहे आपल्याला? लक्षात येत आहे? काय संभाषण चालू आहे धर्म आणि परीक्षित महाराज यांच्यामध्ये? हो, समजतंय प्रभूजी. ठीक आहे, ठीक आहे. आपण श्लोक क्रमांक 22 पासून पुढे हो जाऊ. प्रभू. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 22. राज उवाच राज उवाच धर्मं ब्रवीषि धर्मज्ञ धर्मं धर्मं ब्रवीषि ब्रवीषि धर्मज्ञ धर्मोऽसि वृषरूपधृक् धर्मोऽसि वृषरूपधृक् यद् यद्धर्म कृतः स्थानं यद्धर्मकृतः स्थानं यत् अधर्म कृतः स्थानं यद्धर्मकृतः स्थानं सूचकस्यापि तद्भवेत्. सूचकस्यापि तद्भवेत्. योजना माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे. राजा म्हणाला, हे बैलाचे रूप धारण करणाऱ्या, तू धर्माचे रहस्य जाणतोस. तुझे वक्तव्य नियमास अनुसरूनच आहे. कारण दुष्कृत्य करण्यास जी गती प्राप्त होते, तीच गती त्याच्याकडे अंगुली निर्देश करणाऱ्याचीही होते. तू साक्षात धर्ममूर्ती आहेस. तात्पर्य: भगवंतांच्या अनुमतीविना प्रत्यक्षात कोणीही कोणाचे हित अथवा अहित करू शकत नाही. म्हणून हिताहिताचे दायित्व कोणावरही लादता येत नाही. हा भगवत भक्तांचा निष्कर्ष आहे. हित आणि अहित सर्व काही भगवंतांनीच दिले आहे, असे ते गृहीत धरतात. लाभ झाल्यावर कोणी भगवत कृपा अमान्य करीत नाही, परंतु अहित झाल्यावर भक्ताला संकटात टाकण्याइतका भगवंत निर्दयी कसा, अशी शंका उत्पन्न होते. येशू ख्रिस्त असाच वरकरणी संकटात सापडला. अज्ञानी लोकांनी त्याला शूळावर चढविले, परंतु त्याने कधी अत्याचार करणाऱ्यांविषयी राग धरला नाही. भगवत भक्ताला प्रत्येक गोष्टीत भगवत दर्शन होत असते. अनुकूल असो वा प्रतिकूल, सर्व गोष्टींना स्वीकारण्याचा हाच मार्ग आहे. त्यामुळे भक्ताच्या दृष्टीने अपराधाची जाणीव ठेवणाराही उपद्रव्याप्रमाणेच पापकर्म आहे. परमेश्वराच्या कृपेने भक्त प्रतिकूल गोष्टींनाही सहन करतो. येथे आपल्यावर कलीने अत्याचार चालविला आहे, अशा प्रकारचे कोणतेही निवेदन गाय आणि बैलाने परीक्षित महाराजांसमोर दिले नाही. वस्तुतः सर्वजण शासकीय अधिकाऱ्यांना अशी निवेदने नेहमीच प्रभूजी नेहमीच देत असतात. देत असतात. बैलाचे हे असामान्य वर्तन पाहून राजाने निश्चितपणे ओळखले, की हा बैल अन्य कोणी नसून साक्षात धर्मच आहे. कारण दुसऱ्या कोणालाही धर्मनीतीच्या नियमांच्या या गुंतागुंतीचे आकलन झाले नसते. हरे कृष्ण प्रभूजी. हरे श्री कृष्ण. प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे खूप महत्त्वाचा मुद्दा परीक्षित महाराजांनी सांगितलेला आहे,
या धर्मरूपी बैलाने सांगितलेल्या धर्मतत्वांच्या आधारावर. कोणता मुद्दा सांगितलाय परीक्षित महाराजांनी? की ते म्हणतात की हे धर्म, आपले जे वक्तव्य आहे ते धर्माच्या नियमास अनुसरूनच आहे. कोणता नियम आहे धर्माचा? खूप खूप महत्वाचा आहे प्रभूजीच माताजी, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. इथे ते सांगतात की कारण दुष्कृत्य करणाऱ्यास जी गती प्राप्त होते तीच गती त्याच्याकडे अंगुली निर्देश करणाऱ्याचीही होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की समजा आपल्याला कोणता व्यक्ती कारण ठरत आहे या भौतिक जगतामध्ये दुःख प्राप्त करण्यासाठी, आपल्याला त्रास देण्यासाठी. ठीक आहे, तो व्यक्ती जे करत आहे ते चुकीचं आहे वगैरे, ती दुसरी गोष्ट. सगळ्यात पहिली गोष्ट ही आपण समजायला पाहिजे मागच्या श्लोकावरून, की तो व्यक्ती जरी आपल्याला दिसत असेल आपल्याला त्रास देणारा, भागवत सांगतं आणि हा धर्म रूपी बैल आपल्याला सांगत आहे की तो व्यक्ती दिसत जरी असला तरी तो कारण नाहीये आपल्या त्रासाचं. आपल्या त्रासाचं कारण काय? आपण मागच्या वेळेस चर्चा केल्याप्रमाणे की आपण कधी ना कधी व्यक्त केलेले चुकीचे इच्छा आणि त्या चुकीच्या इच्छांनुसार केलेले चुकीचे कार्य हेच आपल्याला त्या कर्मफळाच्या माध्यमाने या जीवनामध्ये भोगायला मिळत आहे. त्याच्यामुळे त्या व्यक्तीकडे बोट दाखवण्यामध्ये अर्थ नाहीये. इनफॅक्ट बोट दाखवण्यामध्येच अर्थ नाहीये तरी ते भागवतात परीक्षित महाराज सांगत आहेत की त्या व्यक्तीला जो व्यक्ती दोष देतो की या व्यक्तीमुळे मला हे दुःख भोगावं लागत आहे, या व्यक्तीमुळे मला या यातना भोगाव्या लागत आहेत, जो अंगुली निर्देश म्हणजे जो त्या चुकीचे कार्य करणाऱ्या व्यक्तीवर दोष लावतो, तो व्यक्ती पण त्या पापकर्मफळास प्राप्त आहे. तो व्यक्ती पण त्या पापकर्मफळ त्याला निश्चित मिळणार आहे त्या दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे. जर आपल्याला त्या दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पापकर्म जर त्याच्यासोबत भागीदार व्हायचं नसेल तर भागवत काय सांगते की आपण दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या दुःखांचं, यातनांचं कारण मानायला नाही पाहिजे. कारण आपण त्यांना दोष देऊन आपण पण स्वतः त्याच चुकीच्या कर्माचे भागीदार बनत आहोत भागवतात सांगितल्याप्रमाणे. आणि ते तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात येशू ख्रिस्तांचं, की येशू ख्रिस्त ज्यांना की केवळ आणि केवळ भगवंतांच्या भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार केल्याबद्दल त्यांना त्यावेळेसचे जे काही ईर्ष्याळू लोक होते त्यांनी शुळावर चढवलं. त्यावेळेस त्या शुळावर चढवले जात असताना पण येशू ख्रिस्तांची प्रार्थना काय होती की ओ गॉड, प्लीज फॉरगिव्ह these people for they do not know what they are doing. की हे भगवंता, कृपया हे मला जे शुळावर चढवणारे लोक आहेत त्यांना तुम्ही अपराधी मानू नका, त्यांना तुम्ही शिक्षा देऊ नका. का शिक्षा देऊ नका? कारण या लोकांना माहिती नाहीये की ते काय करत आहेत. म्हणजे येशू ख्रिस्तांनी नकार दिला त्यांना शुळावर चढवणाऱ्या लोकांना अपराधी मानण्यासाठी. कशामुळे? कारण एका शुद्ध भक्ताची जी मती असते, जी बुद्धी असते, ती कधीही दुसऱ्या व्यक्तीला आपल्याला होणाऱ्या त्रासाचं कारण मानत नाही. आणि अशा प्रकारे दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला आपल्याला होणाऱ्या त्रासाचं, यातनांचं कारण न मानल्यामुळे असे भक्त त्या चुकीच्या कृत्यांच्या पापकर्मफळांचे भागीदार होत नाहीत. तर हा दुसरा मुद्दा झाला, कशा प्रकारे भक्तांनी आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारे ठेवायला पाहिजे. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस प्रभूजी. आता जी आपण चर्चा केली ना की आपण जरी दोषी असलो तर त्या दोषासाठी आपण इतरांकडे जर उंगली निर्देश केला तर त्याच्यावरही त्याची प्रभावित होतो तो. बरोबर. तर ऍक्च्युली जो त्या कारणीभूत आहे मग तो त्यानं उंगली निर्देश करू अगर न करू, त्यानं जर चुकीच्या पद्धतीने त्याची कार्य जर हे केलं असलं तर त्याचं
फळ हे निश्चितपणे निश्चित, त्याला बरोबर. त्याला भोगायला लागणारच आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याला उंगली निर्देश करो अगर न करो असा एक हा येतोय ना, किंवा नाही केलं म्हणून त्यांना त्याचा त्रास तो प्रभावित होणार नाही त्याच्या कार्याचा किंवा त्याच्या कर्माचा, असं नाही होणार ना. तर जो व्यक्ती चुकीचं कार्य करत आहे आणि त्या त्रासांचं किंवा यातनांचं कारण बनत आहे, त्याला तर कर्मफळ मिळणार आहे. पण आपण जर त्याच्यावर बोट उचललं, आपण जर त्याच्याकडे अंगुली निर्देश केला, की हा व्यक्ती त्रासाचं कारण आहे, तर भागवत सांगते की त्याच्या चुकीच्या कर्मफळांमध्ये आपण पण भागीदार होणार आहोत. ओके ओके. ठीक आहे. तर आपल्या संरक्षणासाठी आपल्याला जर भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची आहे, भगवत धाम प्राप्त करायचंय याच जन्मामध्ये, तर भागवत सांगतं की या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका, की बरोबर. याच्यामुळे ही गोष्ट होत आहे, त्याच्यामुळे ती गोष्ट होत आहे. हे ओळखा की जे काही कर्मफळ प्राप्त होत आहे, आपलं जे कर्मांचं, चांगल्या किंवा वाईट कर्मांचं जे अकाउंट आहे, बँक अकाउंट, ते आपल्याला ह्याच जन्मामध्ये जर क्लिअर केलं तर चांगलं आहे, जेणेकरून आपण भगवत धामात परतू शकू. आपल्याला ते बँक अकाउंट अजून वाढवायचं नाहीये चुकीच्या कर्मफळांनी वगैरे. ठीक आहे प्रभूजी? ओके. येस. हरे हरे कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 23 पाहू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. अथवा देव मायाया अथवा देवमायाया नूनं नूनं गतिरगोचरा नूनं गतिरगोचरा चेतसो वचसश्चापि चेतसो वचसश्चापि भूतानाम् इति निश्चयः. भूतानाम् इति निश्चयः. तर परीक्षित महाराज पुढे सांगत आहेत. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे हरे कृष्ण. कृष्ण. प्रभूजींनी वाचू. हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. निष्कर्ष असा आहे की भगवंतांच्या शक्ती अचिंत्य आहेत. केवळ तार्किक चिंतनाने किंवा शब्दाच्या चातुर्याने कोणीही त्यांचा अंदाज वर्तवू शकत नाही. तात्पर्य: भक्ताला भगवंत अखिल कार्याचे अंतिम कर्ता असल्याचे निश्चितपणे माहिती असूनही त्याने कार्यांचा कर्ता कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न का करू नये, असा प्रश्न येथे निर्माण होऊ शकतो. परमकर्ते माहीत आहेत म्हणून प्रत्यक्ष कर्त्याचे अज्ञान असल्याचे आपण दाखवणे योग्य नाही. या संदेहाचे उत्तर असे की सर्व कार्यांचे प्रत्यक्ष दायित्व भगवंतांवरही नाही, कारण सर्व काही त्यांच्या नियोजित केलेल्या मायाशक्तीने किंवा भौतिक शक्तीने घडत असते. माया भगवंतांच्या परमसत्तेसंबंधी सदैव संशय उत्पन्न करीत असते. भगवंतांच्या आज्ञेविना काही घडू शकत नाही हे धर्माला चांगल्या रीतीने माहिती होते, तरीही माया त्याला संशयात पाडित होती. त्यामुळे परम कारण सांगण्याचे त्याने टाळले. कली व मायाशक्तीच्या प्रदूषणाने संशय निर्माण झाला होता. वर्तमान कलियुगात मायाशक्तीचा प्रभावच कधी नव्हे इतका प्रबळ झाला आहे. त्याचे परिगणनच करता येत नाही. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो की सांगितलंय की भगवंतांच्या अनुमती विना एक छोटीशी गोष्टही या जगामध्ये होऊ शकत नाही. जसं की इंग्रजीमध्ये खूप फेमस आहे, प्रचलित आहे की नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास मूव्स विदाउट द सँक्शन ऑफ द लॉर्ड. की भगवंतांच्या आज्ञेविना गवताचं एक पान पण हलत नाही. तर धर्म यांना हे माहिती होतं की भगवंत हे सर्व गोष्टींची अनुमती देणार आहेत. मग भगवंत हे सर्व गोष्टींचे जिम्मेदार आहेत का? अजिबात नाही. जसं की आपण नेहमी उदाहरण देतो की एखाद्या व्यक्तीने एखादी चुकीचं कार्य करण्याची जर इच्छा व्यक्त केली, की कोणत्या गोष्टीचा लोभ प्राप्त झाला आणि त्याने ती गोष्ट चोरण्याची इच्छा मनात आणली, तर भगवंतांच्या अनुमती विना त्या चोराला चोरी करणं शक्य नाहीये. म्हणजे भगवंत जेव्हा तेव्हा त्याला परवानगी देतील आणि त्याला बुद्धी देतील कशा प्रकारे चोरी करायला पाहिजे वगैरे, त्याच वेळेस तो व्यक्ती ते चुकीचं कार्य करू शकतो.
पण मग त्या चोरीसाठी तुम्ही भगवंतांना जिम्मेदार ठरवताल का? अजिबात नाही. का? की भगवंत तर फक्त फॅसिलिटी म्हणजे सुविधा प्रदान करत आहे, जेणेकरून तो व्यक्ती ते चुकीचं कार्य करू शकावं. पण ते चुकीचं कार्य करण्याची इच्छा कोणी व्यक्त केलेली? त्या व्यक्तीने व्यक्त केली. त्याच्यामुळे कर्मफळाचा जो जिम्मेदार आहे, केवळ आणि केवळ तो जीवात्माच आहे, जो एका विशिष्ट प्रकारचं कार्य करण्याची इच्छा दर्शवतो. भगवंत तर केवळ एक दयाळू पिता म्हणून आपल्या लेकरांच्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केवळ फॅसिलिटीज, सुविधा प्रदान करत आहेत. मग कुणी म्हणू शकतं, की भगवंत चुकीचे कार्य करण्यासाठी का सुविधा प्रदान करत आहेत? की का ती इच्छा दाबून टाकत नाहीत किंवा इच्छा पूर्ण न व्हावी याची व्यवस्था का करत नाहीत? कारण भगवंत यांना मारून मुटकून प्रेम आवडत नाही. कृष्ण डज नॉट लाइक फोर्स्ड सरेंडर. कृष्ण डज नॉट लाइक फोर्स्ड लव्ह. की भगवंतांना जबरदस्तीने मारून मुटकून आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये जोडायचं नाहीये. ज्यावेळेस आपण आपल्या बरोबर किंवा चुकीच्या इच्छा व्यक्त करून, त्या इच्छांच्या प्रकारे कार्य करून आणि त्या कार्यांचे चुकीचे किंवा चांगले किंवा वाईट कर्मफळ भोगून ज्यावेळेस आपण आपली बुद्धी ताळ्यावर येईल आणि आपण भगवंतांच्या सेवेमध्ये जोडण्यासाठी आपली इच्छा व्यक्त करू, त्यावेळेस भगवंत जरूर त्या सेवेमध्ये पुढे कसं जायचं आहे त्याची पण आपल्याला बुद्धी प्रदान करतील. परंतु जोपर्यंत आपण चुकीच्या कार्यांचे विचार आपल्या मनामध्ये व्यक्त करू, तोपर्यंत भगवंतांची जी भौतिक प्रकृती आहे, ती त्या चुकीच्या इच्छा पण कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला बुद्धी प्रदान करेल. त्याच्यामुळे खूप खूप महत्त्वाचं आहे, की आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचे विचार, प्रेरणा आपण मनामध्ये आणतो आणि कशा प्रकारचे विचार आणि प्रेरणा आपलं जीवन घडवीत आहेत. त्यानुसार आपलं भविष्यकाळ पण आपला ठरेल आणि दुसरं कोणीही जिम्मेदार राहणार नाही त्याला. आपण स्वतः जिम्मेदार राहू. भगवंतांवर दोष देता येणार नाही. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. की इथे धर्माबद्दल सांगितलं की त्यांना माहिती होतं की भगवंतांच्या आज्ञेशिवाय हा कलिपुरुष पण आपल्याला आघात करू शकत नाही. परंतु त्यांनी भगवंतांना दोष दिलेला नाहीये, ना की त्या कलिपुरुषाला पण दोष दिलेला आहे. ठीक आहे प्रभूजीच, माताजीच, पुढे जायचं आपण. हरे कृष्ण. हो प्रभूजी. श्लोक क्रमांक 24. तप शौचम दया सत्यम शौचं दया सत्यम इति पादा कृते कृतः इति पादाः कृते कृतः अधर्मं शैस्त्रयो भग्ना अधर्मशस्त्रयो भग्ना स्मयः संगम इदैस्तव. मया संगम इदैस्तव. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभूजी. हा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे सत्ययुगात तप, पवित्रता, दया, सत्य या चार तत्वांनी तुझे चारही पाय सुस्थापित होते. परंतु अहंकार, काम, वासना, मद या रूपांनी सर्वत्र व्याप्त धर्मामुळे तुझे तीन पाय आता भग्न झालेले दिसतात. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. जीव जितक्या प्रमाणात भ्रमकारी शक्ती किंवा प्रकृतीच्या अधीन होतो, तितक्या प्रमाणात तो त्याच्यावर आपला प्रभाव टाकीत असतो. पतंगाला ज्योतीच्या तेजाचे आकर्षण निर्माण होते आणि तो अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडतो. त्याचप्रमाणे प्रकृतीबद्ध जीवांना आपल्या पाशात पकडून मोहाग्नीचे भक्ष्य बनविते. वैदिक शास्त्रे ही जीवाला मोहास बळी न पाडता त्यातून बाहेर पडण्याची चेतावणी देतात. वेद आपणास अज्ञानांधकारात न जाता प्रकाशाच्या प्रागतिक मार्गाकडे जाण्याचा बोध देतात. भगवंतांनी स्वतः सुद्धा अशी सूचना दिली आहे की भौतिक प्रकृतीचे भ्रम उत्पन्न करण्याचे सामर्थ्यच असे आहे की त्यातून सुटणे अत्यंत कठीण. परंतु जो आपल्याला पूर्णपणे शरण येतो त्याला ते सहज शक्य होते. अर्थात भगवंतांच्या चरण कमळांना पूर्णपणे शरण जाणे हे जरी सोपे आहे,
हे तरी सोपे आहे काय? नाही. ही शरणागती ज्यांच्या अंगी तपश्चर्या, शुचित्व, करुणा आणि सत्य ही वसत असतात त्यांनाच शक्य होते. प्रगत वैदिक संस्कृतीची ही 4 तत्वे सत्ययुगाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये होती. सत्ययुगात प्रत्येक मनुष्य हा अगदी उच्च श्रेणीचा सत्पात्र ब्राह्मणच होता आणि आश्रम धर्माचा विचार करता ते सर्वजण परमहंस स्तरावरील श्रेष्ठतम संन्यासी होते. सांस्कृतिक आधारामुळे ते मोह मायेला कधीच बळी पडत नसत. असे चारित्र्य संपन्न लोक मायेच्या प्रभावाखाली न येण्या एवढे सक्षम होते. परंतु कालोघात वैदिक संस्कृतीमधील तप, शुची, दया, सत्य अशी तत्वे क्षीण होत गेली आणि अहंकार, काम, वासना, नशा इत्यादी दुर्गुण वाढत गेले. त्या कारणे मुक्तीचा मार्ग मानव समाजापासून दूर गेला. कलियुगाच्या आजच्या वाढत्या प्रभावासोबत लोक अधिकाधिक अहंकारी होत आहेत. तसेच ते स्त्रिया आणि नशा यात आसक्त होत चालले आहेत. कलीच्या प्रभावामुळे मूर्ख लोकही अहंकारी झाली आहेत. स्त्रिया पुरुषांची मने मोहित करण्यासाठी सदैव अधिकाधिक आकर्षक वस्त्रे घालू लागले आहेत आणि पुरुषही मद्यपान, धूम्रपान, चहापान, तंबाखू सेवन इत्यादी नशांच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्या सगळ्या सवयी किंवा तथाकथित संस्कृती सुधारणा हे अधार्मिकतेचे मूळ कारण आहे आणि त्यामुळेच भ्रष्टाचार, लाचलुचपत, घराणेशाही इत्यादी दुर्गुणांना आवर घालणे अशक्य झाले आहे. माणसांचे हे सर्व दुर्गुण केवळ नियम करून आणि पोलिसांची पाळत वाढवून नियंत्रणात येणार नाहीत. हा मनाचा रोग केवळ एका औषधाने बरा होईल. ते औषध म्हणजे वैदिक संस्कृतीचा प्रचार करणे, अर्थात तपश्चर्या, शुचित्व, दया आणि सत्य या तत्वांचा प्रचार करणे हे होईल. आधुनिक सुधारणा आणि आर्थिक प्रगती यामुळे दारिद्र्य आणि टंचाईची एक नवीन समस्या निर्माण होत आहे. परिणामतः जीवनावश्यक वस्तूंचा खोटा व्यवहार केला जात आहे. जर पुढारी मंडळी आणि श्रीमंत माणसे आपल्या संचित संपत्तीचा केवळ अर्धाच भाग उदारतेने समाजासाठी खर्च करतील, प्रजेला शिक्षण आणि सुसंस्कार देऊन भागवताचे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्यातील भगवत श्रद्धा जागृत करतील, तर बद्ध जीवांना आपल्या जाळ्यात पकडण्याचे कलियुगाचे सर्व प्रयत्न व्यर्थ होतील. आपण हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की खोटा अहंकार, आपल्या जीवनमूल्यांविषयी अवास्तव धारणा, स्त्रियांविषयी अतिरिक्त आसक्ती आणि संगती, नशाखोरी या गोष्टी मानव संस्कृतीतील शांती संपुष्टात आणतात. अशा स्थितीत जागतिक शांततेची स्वप्ने भंग पावतात. भागवताच्या शिकवणुकीने सर्व माणसांमध्ये तपश्चर्या, अंतर्बाह्य सुचिता, दुःखी कस्ती जीवनाविषयी दया आणि सत्य ही जीवनमूल्ये दैनंदिन जीवनात आपोआप प्रगट होतील. आजच्या या घडीला मानवी समाजातील दोष नाहीसे करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुपाद की जय. जय. धन्यवाद प्रभूजी. तर इथे खूप छान तात्पर्य आहे की श्रील प्रभुपादजी सांगतात, परीक्षित महाराज सांगत आहेत धर्माला की कशा प्रकारे जे 4 धर्माचे स्तंभ आहेत, सत्य, शौच, दया आणि तप, तर ह्या 4 गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या अनर्थांनी मनुष्यांच्या अहंकार, कामवासना, मद इत्यादी रूपांनी या सर्वत्र व्याप्त झाल्यामुळे, अधर्मामुळे 4 पैकी 3 पाय धर्माचे हे भग्न पावले आहेत. सत्ययुगानंतर त्रेतायुगामध्ये, त्रेतायुगानंतर द्वापारयुगामध्ये आणि द्वापारयुगानंतर आता कलियुग सुरू होताना अशा प्रकारे ऱ्हास झालेला आहे धर्माच्या तत्वांचा या अधर्माच्या वाढण्याने. आणि इथे उदाहरण दिलेलं आहे, शास्त्र उदाहरण देतं की आपले जे वेगवेगळे प्रकारचे इंद्रिय आहेत, ते इंद्रिय कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या अधपतनासाठी जर आपण त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलं नाही त्या इंद्रियांना, आणि जर आपण त्यांना मोकळे सोडले मायेच्या सेवेमध्ये, तर वेगवेगळ्या प्रकारचे इंद्रिय कशा प्रकारे आपल्या अधपतनाचं आणि मृत्यूचं पण कारण ठरू शकतात. त्याचं वेगवेगळं उदाहरण शास्त्रामध्ये दिलंय. जसं की एका प्राण्याचं उदाहरण इथं दिलंय, पतंग. आपल्या सगळ्यांना पतंग माहिती आहे प्रभूजीज माताजी, जे उडतात किडे, त्यांना इंग्रजीमध्ये मॉथ म्हणतो आपण. की आपण कधी कधी लाईट गेल्यानंतर अंधारामध्ये पाहतो, जर दिवा किंवा
मेणबत्ती एखादी लावलेली असेल, तर हे किडे येतात इकडून तिकडून आणि त्या ज्वालेला खूप आकर्षित होतात. का? कारण त्यांना ते अन्न वाटतं आणि त्या ज्वालेच्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडतात. म्हणजे ते स्वतः उडून त्या आगीमध्ये प्रवेश करतील आणि जळून खाक होतील. तर ह्या पतंगाचं जे आकर्षण आहे ते कशामुळे आकर्षण आहे? प्रभूजीच माताजीच डोळ्यांच्या दृष्टीने आकर्षण आहे. कशाबद्दल आकर्षण आहे? त्या अग्नीच्या ज्योतीबद्दल. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका प्राण्याचं उदाहरण दिलं जातं शास्त्रामध्ये, माशाचं उदाहरण, की कशाप्रकारे जो एखादा मासेमारी करणारा आहे एखादा व्यक्ती, तो काय करतो, की हुक जे असतं, आकडा जो असतो, त्याला काहीतरी माशाला छान वाटेल अशा अन्नाचा पदार्थ त्या आकड्याला बाहेरून आवरण लावलं जातं आणि तो मासा ज्यावेळेस ते अन्न खाण्यासाठी जातो, लगेच त्याच्या तोंडामध्ये तो जो आकडा आहे, तो अडकून पडतो आणि तो मासा ह्या मासेमारी करणाऱ्याच्या भक्ष्यस्थानी पडतो. तर अशा प्रकारे जीभ ही त्या माशाच्या ऱ्हास होण्याचं किंवा मृत्यू होण्याचं कारण ठरते, अधःपतनाचं कारण ठरते. त्याचप्रकारे दुसरं उदाहरण दिलंय एका कस्तुरी मृगाचं, की ज्यावेळेस आधीच्या काळामध्ये शिकारी काय करायचा, की खूप सुंदर असं एक राग वगैरे फ्लूट म्हणजे बासरीवर गायचा, की त्या बासरीच्या इतक्या सुंदर आवाजाने ते जे कस्तुरी मृग होतं, ते इतकं प्रभावित होऊन जायचं, की तो इतकं मंत्रमुग्ध होऊन जायचं त्याच्यामध्ये, की तो शिकारी कधी जवळ येऊन त्याला पकडायचा, त्याच्या लक्षात पण यायचं नाही आणि नंतर ते त्या शिकाऱ्याच्या भक्ष्याच्या रूपामध्ये त्याचा मृत्यू व्हायचा. त्याचप्रमाणे हत्तीचं उदाहरण दिलेलं आहे शास्त्रामध्ये, की हत्ती एवढा शक्तिशाली प्राणी आहे. पण तुम्हाला माहिती आहे प्रभुजीच माताजीच कशाप्रकारे हत्तीला पकडलं जातं? सामान्य कोणत्याही प्रकारच्या पकडण्याच्या पद्धतीने हत्तीला पकडणे खूप अवघड आहे, कारण तो खूप शक्तिशाली असतो. म्हणून त्याला शास्त्रात असं सांगितलेलं आहे जुनी पद्धत, की एका ठिकाणी खूप मोठा खड्डा असा खणला जायचा आणि एवढा मोठा की त्यामध्ये हत्ती वगैरे अडकून पडावं, त्याला बाहेर येणं सोपं जाणार नाही. आणि त्या खड्ड्याला पूर्ण प्रकारे ड्राय ग्रास म्हणजे एका सुक्या वाळलेल्या अशा गवताने भरला जायचा. जेणेकरून वरून पाहायला गेलं तर ते एक जमीनच वाटावं, पण आतमध्ये खूप मोठा खड्डा असणार. आणि अशा प्रकारे एक शी एलिफंट म्हणजे एका मादी हत्तीला त्या हत्तीच्या समोर आणून आणि त्या मादेच्या पाठीमागे जाण्यासाठी प्रवृत्त करून आणि नंतर अशा प्रकारे त्या खड्ड्यामध्ये आणलं जायचं आणि त्या हत्तीला काही बाहेर निघता यायचं नाही आणि त्याला काही काळाकरता उपाशी ठेवलं जायचं, जेणेकरून त्याचे इंद्रिय वगैरे जे होतील ते त्यांची शक्ती क्षीण होईल आणि नंतर मग त्याला अन्न देऊन तो सांगेल तसंच करणार, तसंच वागणार आणि हळूहळू त्याला वश करून मगच बाहेर काढलं जायचं. तर सांगण्याचा अर्थ असा, की हत्ती इतका शक्तिशाली पशु पण त्या एका इंद्रियाच्या कारणाने त्याचा ऱ्हास होतो किंवा अधःपतन होतं आणि तो पूर्ण जीवनासाठी बांधल्या जातो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या इंद्रियांचं उदाहरण दिलेलं आहे. जीभ असू, कान असू, डोळे असू, नाक असू. नाकाचं उदाहरण दिलंय एका भुंग्याचं, की भुंगा इतका शक्तिशाली असतो, की जे लाकूड असतं त्याच्यामधून पण एका बाजूने दुसऱ्या बाजूला तो पूर्ण आतमधून चित्र बनवू शकतो. इतका शक्ती असते त्याच्यामध्ये. पण तोच भुंगा ज्यावेळेस कमळाच्या परागकणांचा आणि कमळामधून निघणाऱ्या सुवासाचं इतकं त्याला आकर्षण असतं, की तो त्या सुवासामध्ये वगैरे त्या नशेमध्ये इतकं बुडून जातो, की अंधार पडायला लागल्यानंतर ते ज्यावेळेस कमळ बंद होतं, तो भुंगा स्वतःला त्या कमळामधून बाहेर काढू शकत नाही. इतकं तो त्या अ, इंद्रियाच्या आसक्तीमुळे, आकर्षणामुळे इतका बळी पडतो आणि सकाळी सूर्य उघडून ज्यावेळेस कमळ उघडतं, त्यावेळेस तो भुंगा मृत पावलेला असतो. तर सांगण्याचा हेतू असा, की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पशूंचं उदाहरण शास्त्र सांगतं, की आपल्या वेगवेगळ्या इंद्रियांपैकी एक पण इंद्रिय जर आपण मोकळं सोडलं,
तर ते आपल्या अधपतनाचं, आपल्या ऱ्हासाचं आणि मृत्यूचं पण कारण ठरू शकतं. त्याच्यामुळे खूप खूप काळजी घ्यायला पाहिजे, की इंद्रिय हे आपण नियमन करावं. त्यांचं नियमन भगवंतांनी दिलेल्या नियमांचं पालन करून त्यांना रेग्युलेटेड, नियमित ठेवायला पाहिजे आणि भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांना जोडायला पाहिजे, जर आपलं पण अधःपतन आपल्याला टाळायचं आहे तर. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? हरे कृष्ण. आणि हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस, किरण जाधव प्रभूजी. अं, हे सत्ययुगातले जे 4 एक तत्व सांगितलेले आहेत, हो जसे तप, पवित्रता, दया आणि सत्य, हो या तत्वावर सुस्थापित झालेलं होतं. आणि पण तरी सुद्धा आजचा जर विचार केला तर हे 4ही तत्व ही नष्ट झाल्याचं दिसून येते ना. हा, ऱ्हास त्यामुळं झालेला आहे. बरोबर आहे. त्यामुळं 3च पाय झाले असं म्हणण्याऐवजी चौ चौ सगळेच च- गेले असं च- होतोय ना हो त्याचा अर्थ. पण तरी चौथ्या सुद्धा स्तंभाचा पण बघा, हे हा कलियुगाची सुरुवात आहे 5,000 वर्षांपूर्वी, परंतु त्या 5,000 वर्षांच्या अधोगतीमध्ये चौथा जो राहिलेला स्तंभ आहे त्याचं पण अधःपतन हे खूप वेगाने चाललेलं आहे. त्याच्यामुळे बरोबर पण कलियुग जसं शेवटपर्यंत जाईल, 4,00,000 अजून 26,000 बरोबर वर्ष बाकी आहेत, तोपर्यंत इतका जास्त ऱ्हास होईल की भागवतातला 12वा स्कंद सांगतो की सज्जन लोकांना राहण्याची स्थिती राहणार नाही पृथ्वी लोकावर. अक्षरशः लोकांना पळून जंगलात वगैरे लपून राहावं लागेल, एवढे दिन प्रतिदिन राहणं, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी पण एवढ्या कठीण होऊन जातील की चांगल्या लोकांना राहण्याची जागा ही पृथ्वी राहणार नाही कलियुगाच्या शेवटपर्यंत. हो ठीक आहे. हरे हो कृष्ण. हरे कृष्ण. आणि ह्या 4 तत्वांचं महत्व काय सांगितलंय? सत्य, शौच, दया, तप. या जर धर्माच्या 4 तत्वांचं आपण व्यवस्थित प्रकारे पालन केलं तर आपण भगवंतांना भक्तीमध्ये व्यवस्थित प्रकारे जोडल्या जाऊ शकतो. आणि भागवत सांगतं की कशा प्रकारे सत्ययुगामध्ये सर्व लोक हे धर्माच्या ह्या 4 तत्वांचं इतक्या चांगल्या प्रकारे आचरण करायचे की जवळपास सर्व सत्ययुगात राहणारे लोक हे परमहंसाप्रमाणे श्रेष्ठ होते. आणि हळूहळू वेगवेगळ्या काळाच्या ऱ्हासाप्रमाणे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि नंतर कलियुग, हे वैदिक संस्कृतीमधील 4 तत्वे पण क्षीण होत गेली आणि अधर्माची तत्वे, अहंकार, कामवासना, नशा इत्यादी गुण हे वाढत गेले. आणि हे गुण ह्या धर्माच्या तत्वांच्या ऱ्हासाचं कारण आहे. आणि भागवत सांगतं की कशा प्रकारे स्त्रिया, नशा आणि याच्यामध्ये माताजींसाठी केवळ सांगत नाहीये, तर स्त्रियांसाठी पुरुष, पुरुषांसाठी स्त्री, हे दोन्हीही एकमेकांच्या ऱ्हासाचं कारण बनत आहेत आजच्या काळामध्ये आपण पाहत आहोत. आणि कशा प्रकारे अधिकाधिक आपण आजच्या काळामध्ये पण पाहतो की एकमेकांना अपोजिट जेंडर जे म्हणतो, चुकीच्या पद्धतीने आकर्षित करण्यासाठीच पूर्ण गोष्टी, जसं की आपण कोणत्याही गोष्टी पाहायला गेलो, ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री पाहायला गेलो, चित्रपटांचं इंडस्ट्री पाहायला गेलो, वेगवेगळ्या मालिका पाहायला गेलो किंवा तर ह्या सगळ्यांचं किंवा कॉस्मेटिक इंडस्ट्रीच्या ज्या जाहिराती वगैरे आहेत. तर यांच्यामध्ये आपल्याला उघड-उघड आजच्या काळामध्ये पाहायला मिळतं, की जीवनाच्या सुरुवातीपासून हे अशा प्रकारचं आकर्षण याला उत्तेजना दिली जाते, की हे काही नवीन गोष्ट नाहीये. अगोदरच्या काळांमध्ये पण पिढ्यानपिढ्या होत गेले, लेकरं-बाळं होत गेले. पण याचा अर्थ व्याभिचार जीवनाच्या सुरुवातीपासून प्रोत्साहन दिला गेला असं नाही. धर्माच्या तत्वांचं अनुसरण करून, धर्माच्या तत्वांचं पालन करून हे मनुष्य त्यांचं जीवन जगत होते. परंतु कलियुगाच्या ऱ्हासामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, की ह्या सर्व गोष्टी ह्या अनरेग्युलेटेड म्हणजे अनियमितपणे ह्या पसरवल्या जात आहेत आणि त्या पसरवल्या जाण्याने पूर्ण आपली समाज व्यवस्था त्याचा ऱ्हास होत आहे. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात, की ह्या कलियुगामध्ये पण आपण
आत्ता पण शक्य आहे ह्या कलियुगातली स्थिती सुधारण्याची. काय केलं तर, जर ह्या धर्माच्या 4 तत्वांचा व्यवस्थित प्रकारे प्रचार प्रसार केला. सत्य, शौच, दया आणि तप ह्या तत्वांचा. आणि कशा प्रकारे प्रचार प्रसार केला, की श्रील प्रभुपादजी सांगतात, की जगामधले जे सर्व व्यक्ती आहेत, ते आपल्या कमवण्यातून काही हिस्सा जर कृष्ण भक्तीच्या, कृष्ण भावनेच्या प्रचार प्रसारासाठी जर त्यांनी देण्याचं ठरवलं आणि विशेषतः 50% हिस्सा सांगितला इथे, की जर पुढारी मंडळी आणि श्रीमंत माणसे आपल्या संचित संपत्तीचा केवळ अर्धा भाग उदारतेने समाज व्यवस्था सुधारण्यासाठी जर खर्च करतील. कशाप्रकारे सुधारण्यासाठी? सत्य, शौच, दया, तप या धर्माच्या तत्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी, भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी. त्यासाठी जर हा जो संपत्तीचा भाग आहे, तो जर वापरला गेला, तर ह्या कलियुगाच्या अधपतित अवस्थेमध्ये पण आपण वैकुंठ व्यवस्था निर्माण करू शकतो. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्य कन्क्लूड करतात, की आजच्या या घडीला मानवी समाजातील दोष नाहीसे करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुढचा जो श्लोक आहे त्याचं तात्पर्य थोडा वेळ लागणार आहे, तर आपण पुढच्या वेळेला सुरुवात करूया प्रभुजीज, माताजीज. कुणाचे जर काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया पुढचे 3-4 मिनिट. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा, प्रभुजीज, माताजीज. आणि आज खूप विशेष दिवस आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातले एक खूप महान भक्त, नित्यानंद प्रभूंचे भक्त श्रील वृंदावन दास ठाकूर, ज्यांना की साक्षात व्यासदेवांचा अवतार मानलं जातं श्री चैतन्य लीलेमध्ये. तर त्या वृंदावनदास ठाकूर यांचा आज माझ्या मते तिरोभाव दिवस आहे. आत्ता आम्ही जो श्रीमद भागवत क्लास ऐकला मंदिरामध्ये भक्तिप्रेम महाराजांद्वारा, तर त्यांनी त्यांच्यावर खूप छान प्रकारे चर्चा केली. तर अशा महान भक्तांचा आविर्भाव आणि तिरोभाव या दिवशी आपण त्यांचं निश्चित स्मरण करायला पाहिजे आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करायला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या भक्तीमध्ये पण प्रगती करूया त्यांची कृपा प्राप्त करून. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभुजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी, प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.